Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." मार्जीने त्या दिवशी त्या रात्री आपल्या डायरीमध्ये ते लिहिलंसुद्धा. पेजवर तारीख होती 17 मे 2157 आणि तिने लिहिलं, "टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक." आज टॉमीला एक खरं पुस्तक सापडलं. सो इथे तुम्ही नोटीस करू शकता की ही जी डेट आहे ही फ्युचरमधली डेट आहे, म्हणजे जी स्टोरी आहे ती फ्युचरमधली स्टोरी आहे. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. Marge's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. ती बुक फारच जुनी होती, फार ओल्ड बुक अशी ती होती. एकदा मार्जीच्या ग्रँडफादरने तिला सांगितलं होतं की जेव्हा ते लहान होते, वेन ही वॉज अ लिटिल बॉय, हिज ग्रँडफादर टोल्ड हिम, तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. एक वेळ अशी होती किंवा एक काळ असा होता की सर्वच्या सर्व गोष्टी, स्टोरीज या पेपरवर प्रिंट केल्या जायच्या. म्हणजे मार्जी जी आहे तिच्या आजोबांनी सांगितलं होतं की त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की एक काळ असा होता जेव्हा सर्व स्टोरीज या पेपरवर प्रिंट असायच्या. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन, यू नो. सो दे टर्न द पेजेस, त्यांनी पेजेस पलटले पुस्तकाचे. विच वेअर येलो अँड क्रिंकली, पेजेस कसे होते, पिवळे आणि असे क्रिंकली म्हणजे त्याच्यावर वळ्या अशा पडलेल्या होत्या. इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड दॅट स्टूड स्टिल, आणि त्यांना वाचायला खूप फनी, खूप गमतीदार ते वाटत होतं, कारण त्यात त्या बुकवरील जे शब्द होते ते एकाच ठिकाणी थांबलेले होते, इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन. नाहीतर त्यांच्याकडे ज्या बुक्स होत्या, म्हणजे त्यांच्या स्क्रीनवर बुक्स होत्या, त्यावर जे लाईन्स असायचे किंवा वर्ड्स असायचे ते मूव्ह करायचे, इकडून तिकडे हलायचे. पण त्यांच्या हातात जे पुस्तक होतं त्या रिअल बुकमधले जे अक्षरं होते ते एकाच ठिकाणी चिटकून होते, ते काही आपली जागा सोडत नव्हते. ते बघून त्यांना फार ते मजेदार वाटलं. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. आणि जेव्हा त्यांनी पेज उलटपालट केलं तेव्हा त्यांनी बघितलं, नोटीस केलं की आधीच्या पेजवर तेच शब्द अजूनही आहेत जे त्यांनी आधी वाचले होते, म्हणजे शब्दांनी आपली जागा बदललेली नव्हती. हे मार्जी आणि टॉमी दोघांनाही फार फनी वाटलं. गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे आय गेस. टॉमी म्हणाला, शी बाबा, व्हॉट अ वेस्ट, किती वेस्ट आहे हे, किती बिनकामाचं आहे हे. वेन यू आर थ्रू विथ द बुक, जेव्हा तुम्ही पूर्ण पुस्तक वाचाल, यू जस्ट थ्रो इट अवे आय गेस, मला वाटते की हे फक्त तुम्हाला फेकून द्यावं लागणार. त्याचं म्हणणं होतं की हे पुस्तक किती बेकार आहे, एकदा वाचलं की याचं काही कामच राहणार नाही, याला फेकून द्यावं लागणार. अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोअर. तो म्हणतो की आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तर मिलियन्स ऑफ बुक्स आहेत, म्हणजे लाखो पुस्तकं आहेत, आणि नक्कीच त्यामध्ये अजूनही बरेच पुस्तकं मावू शकतात. आय वुडंट थ्रो इट अवे, आणि मी ते फेकूनसुद्धा देणार नाही, म्हणजे माझ्या टेलिव्हिजन स्क्रीनमधले बुक्स मी कधीच फेकणार नाही. सेम विथ माइन सेड मार्जी. मार्जी म्हणाली की अरे बरोबर, माझ्या बाबतीतही तसंच आहे. शी वॉज 11 अँड हॅडन सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. मार्जी जी आहे ती 11 वर्षाची होती आणि टॉमी एवढ्या टेलिबुक्स तिने आजपर्यंत बघितलेल्या नव्हत्या. ही वॉज 13, कारण टॉमी जो आहे तो 13 वर्षाचा होता, मार्जीपेक्षा 2 वर्ष मोठा होता. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट. मग मार्जी म्हणाली, तुला कुठे सापडलं हे पुस्तक. इन माय हाऊस, ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द अटीक. तो म्हणाला की माझ्या घरामध्ये सापडलं, आणि त्याने बस न बघता तिकडे फक्त पॉईंट केलं, कारण तो पुस्तक वाचण्यामध्ये खूप बिझी होता. इन द अटीक, त्या अडगडीमध्ये मला, त्या कचऱ्यामध्ये किंवा जे आपण म्हणतो ना भंगार आहे, त्यामध्ये मला ते पुस्तक सापडलं. व्हॉट इज इट अबाउट. मग मार्जी म्हणते की ते पुस्तक कशाबद्दल आहे. स्कूल. तर टॉमी म्हणतो की ते पुस्तक शाळेबद्दल म्हणजे स्कूलबद्दल आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, आय हेट स्कूल. मार्जी जी होती तिचा म्हणजे जो मूड होता तो ऑफ होऊन गेला. तिला ते फार निराशाजनक वाटलं की शाळा, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे. आय हेट स्कूल. मार्जी म्हणते की मला शाळेचा तर फार राग येतो किंवा मला शाळेचा तिरस्कार वाटतो. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल.
बट नाव शी हेटेड इट मोअर दॅन एव्हर. मार्जी जी शाळेचा नेहमीच राग करायची, पण इतक्यात तर ती अधिकच शाळेचा तिरस्कार करू लागली. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. तिची मेकॅनिकल टीचर म्हणजे मशीन टीचर ही तिला एकावर एक जिओग्राफी म्हणजे भूगोलाच्या टेस्ट देत होती. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि मार्जी जी आहे ती अधिक वाईट मार्क्स जे आहे ते टेस्टमध्ये मिळवत होती. म्हणजे तिची एकामागे एक जिओग्राफीच्या टेस्ट चालू होत्या आणि तिचा परफॉर्मन्स अधिक खराब होत चाललेला होता. अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. जोपर्यंत शेवटी मग तिच्या आईने मान हलवली, डोकं हलवलं, सॉरफुली म्हणजे अतिशय निराशेने डोकं हलवलं आणि काउंटी इन्स्पेक्टरला बोलवलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. तर एक गोलाकार असा छोटासा माणूस होता आणि लाल चेहरा त्याचा होता. अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याच्याकडे खूप मोठा बॉक्स होता टूल्सचा, अवजार त्याच्यामध्ये होते, खूप सारे डायल्स होते आणि खूप साऱ्या वायर्ससुद्धा होत्या. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. त्याने मार्जीकडे बघून स्माईल केलं आणि तिला एक ॲपल दिलं. दे टूक द टीचर अपार्ट. आणि मग त्यांनी त्या टीचरला बाहेर उघडून ठेवलं. मार्जी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्जी देवाला प्रार्थना करत होती किंवा अशी आशा करत होती की त्याला माहिती नसलं पाहिजे की त्या टीचरला पुन्हा कसं जोडायचं. म्हणजे त्यांनी टीचरला उघडून तर ठेवलं होतं, पण आता त्याला पुन्हा कसं जोडायचं हे त्याला माहिती असायला नको असं मार्जी देवाला प्रार्थना करत होती. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. बट त्याला त्याचं काम बरोबर माहिती होतं. अँड आफ्टर ॲन आवर ऑर सो देअर इट वॉज अगेन. आणि जवळपास एका तासातच त्याने ते दुरुस्त केला आणि तो पुन्हा पहिल्यासारखा झाला. लार्ज ब्लॅक अँड अगली. अतिशय मोठा काळ्या रंगाचा आणि अतिशय अगली म्हणजे कुरूप. विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन. त्याला एक मोठी स्क्रीन होती ज्यावर सर्व धडे जे आहे ते दाखवले जायचे. अँड क्वेश्चन वेअर आस्क्ड. आणि प्रश्न विचारले जायचे. दॅट वॉजंट सो बॅड. पण हे काही एवढंच वाईट नव्हतं. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. त्या मशीनमध्ये एक भाग होता जो ज्या भागाचा मार्जी सगळ्यात जास्त तिरस्कार करत होती. आणि तो भाग होता एक स्लॉट ज्यामध्ये त्यांना होमवर्क आणि टेस्ट पेपर अपलोड करावं लागत होते. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. तर ती जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हा तिला शिकवण्यात आला होता एक पंच कोड, आणि या पंच कोडमध्येच तिला होमवर्क आणि टेस्ट पेपर लिहावे लागायचे. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि मेकॅनिकल टीचर लगेच तिला तिचे मार्क्स सांगून द्यायचा. तो हा जो भाग होता त्या मशीनचा सगळ्यात जास्त मार्जी त्याचा तिरस्कार करायची. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीस हेड. जेव्हा इन्स्पेक्टरचं काम पूर्ण झालं तेव्हा त्याने स्माईल केलं आणि मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. ही सेड टू हर मदर. आणि आपल्या मार्जीच्या आईला तो म्हणाला, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जॉन्स. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. तो म्हणाला की मिसेस जोन्स या त्या छोट्या मुलीचा काहीही दोष नाही. आय थिंक मला असं वाटते की जो जिओग्राफी सेक्टर आहे वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. तो खूपच पटपट पुढे चाललेला होता. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. अशा गोष्टी कधीकधी घडतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year old. आता मी त्याचा जो स्पीड आहे तो एका ॲव्हरेज 10 years म्हणजे 10 वर्षाच्या मुलीच्या लेवलवर केलेला आहे. म्हणजे स्पीड कमी केलेला आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. ॲक्च्युली तिच्या प्रोग्रेसचा जो पॅटर्न आहे म्हणजे तिची प्रगती आहे ती समाधानकारक आहे असं तो काउंटी इन्स्पेक्टर म्हणाला. अँड ही पॅटेड मार्जीस हेड अगेन. असं म्हणून त्याने पुन्हा मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. तर मार्जीला फार निराशा झाली. ती फार निराश झाली. शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला असं वाटत होतं किंवा ती अशी विश करत होती की ते त्या टीचरला आपल्यासोबतच घेऊन जातील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. एकदा मार्जीचा जो टीचर होता त्यातला हिस्ट्री सेक्टर पूर्णपणे डिलीट झाला होता, ब्लँक्ड आउट झाला होता. त्यामुळे मग ते त्या टीचरला जवळपास 1 महिन्यासाठी घेऊन गेले होते. मार्जीलासुद्धा वाटलं की आपल्या टीव्हीमध्ये सुद्धा आपल्या टीचरमध्ये सुद्धा तेवढाच मेजर फॉल्ट असावा आणि ते त्याला 1-2 महिन्यासाठी घेऊन जावं, पण तसं काही झालं नाही. सो शी सेड टू टॉमी, वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल. म्हणून ती टॉमीला म्हणाली की कोणी शाळेबद्दल का लिहील, कारण शाळा किती बोरिंग असते असं मार्जीला वाटायचं.
टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. टॉमीने तिच्याकडे असं सुपेरियर आईज म्हणजे डोळे बारीक करून असं बघितलं. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड कारण ते आपल्यासारखी शाळा नाही आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. तो म्हणाला की ही जुन्या पद्धतीची शाळा आहे जी शतकानुशतकं इतक्या आधी होती. ही ॲडेड लॉफ्टिली प्रनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो. आणि पुढे तो अतिशय हळुवार आवाजात म्हणाला सेंचुरीज ॲगो म्हणजे शतकांपूर्वी. तर अशा प्रकारे तो ज्या शाळेबद्दल बोलत होता किंवा जी बुक त्याला सापडलेली होती त्या शाळेबद्दल तो मार्जीला सांगत आहे की ती आपल्यासारखी शाळा नाही, ती खूप आधी शतकानुशतका आधी तशा प्रकारच्या शाळा अस्तित्वात होत्या. मार्जी वॉज हर्ट. आता मार्जीला वाईट वाटलं. वेल आय डोंट नो वॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. मार्जी म्हणाले की ठीक आहे, मला नाही माहीत की इतक्या जुन्या काळामध्ये त्यांच्या शाळा कशा असणार. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ वाईल देन सेड एनिवे दे हॅड अ टीचर. तिने टॉमीच्या खांद्यावरून थोडा वेळ ते पुस्तक वाचलं आणि म्हणाली एनिवे दे हॅड अ टीचर. त्यांना टीचर होत्या का? शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. टॉमी म्हणाला की नक्कीच त्यांनासुद्धा टीचर होत्या, पण नेहमीच्या आपल्याला असतात तशा टीचर नव्हत्या. त्यांचा टीचर एक व्यक्ती किंवा एक माणूस असायचा. अ मॅन? हाऊ कुड बी अ मॅन बी अ टीचर? मार्जीला फार आश्चर्य वाटलं. ती म्हणाली एक माणूस कसा काय टीचर बनू शकतो? वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन. वेल तो म्हणाला की तो जो माणूस असायचा तो मुलांना मुलींना गोष्टी सांगायचा, त्यांना होमवर्क द्यायचा अँड आस्क देम क्वेश्चन, त्यांना प्रश्न विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मार्जी म्हणाली की एक माणूस इतका हुशार असू शकत नाही. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. पण टॉमी म्हणाला की नाही, नक्कीच तो असणार, कारण माझ्या वडिलांनासुद्धा तेवढंच ज्ञान आहे जेवढं माझ्या टीचरला आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा. आणि पुढे तो म्हणाला की मी आय बेचा म्हणजे मी नक्कीच सांगू शकतो की माझ्या वडिलांना टीचर एवढंच ज्ञान आहे. मार्जी वॉजन प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. आता मार्जी जी होती ती काही त्याचं बोलणं खोडून टाकू शकली नाही. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंजर मॅन इन माय हाऊस टू टीच मी. ती म्हणाली की मला नाही आवडणार की एखादा अनोळखी व्यक्ती माझ्या घरात येऊन मला शिकवणार. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. त्यावर टॉमी जो आहे तो जोरजोराने हसू लागला. यू डोंट नो मच मार्जी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. तो म्हणाला की मार्जी तुला तर काहीच माहिती नाही. त्या टीचर ज्या असायच्या त्या आपल्या घरामध्ये येऊन शिकवायच्या नाही किंवा आपल्या घरी राहायला यायच्या नाहीत, तर दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. त्यांची एक स्पेशल बिल्डिंग असायची, इमारत असायची. अँड ऑल द किड्स वेंट देअर. आणि सर्व लहान मुलं तिथे जायचे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. मार्जी म्हणाले की मग काय सगळे लहान मुलं एकच गोष्ट शिकायचे का? शुअर इफ दे वेअर द सेम एज. त्यावर टॉमी म्हणाला की नक्कीच, जर ते एका वयाचे असतील तर एकच गोष्ट शिकायचे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण मार्जी म्हणते की पण माझी आई तर अशी म्हणते की जी टीचर असते तिने सर्व मुलांना ज्या मुलाला किंवा मुलीला ते शिकवत असेल त्याच्या माइंडच्या हिशोबाने ॲडजस्ट व्हायला पाहिजे. आणि ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, असं कोण म्हणायची? मार्जीची आई म्हणायची. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. तो म्हणाला की हे बघ, त्या काळात असं जसं मी तुला सांगितलं तसंच होतं. जर तुला आवडत नसेल तर ही बुक काही तू वाचू नको. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्जी सेड क्विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. मार्जी पटकन म्हणाली, मी कधी म्हटलं मला ते आवडलं नाही. कारण तिला अजून त्या शाळेबद्दल, त्या फनी शाळेबद्दल, त्या मजेदार शाळेबद्दल माहिती जाणून घ्यायची होती. दे वेअरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीस मामा कॉल्ड मार्जी स्कूल. आणि त्यांचं वाचून अर्धसुद्धा झालेलं नव्हतं तितक्यात मार्जीची आई जोरात ओरडली, मार्जी शाळेची वेळ झालेली आहे, शाळेसाठी ये. मार्जी लुक्टअप. नॉट येट मामा. मार्जीने वर बघितलं, म्हणाली मम्मा इतक्यात नाही, मला अजून काम आहे किंवा मला पुस्तक वाचायचं आहे. नाव सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रॉबब्ली टाईम फॉर टॉमी टू. पण मिसेस जोन्स म्हणाला की आत्ताच्या आत्ता ये, आणि कदाचित टॉमीच्या शाळेची सुद्धा वेळ झालेली असणार. मार्जी सेड टू टॉमी
कॅन आय रीड द बुक सम मोअर विथ यू आफ्टर स्कूल? मार्जी टॉमीला म्हणाली की शाळा झाल्यानंतर मी तुझ्यासोबत अजून ही बुक वाचू शकते का? मे बी, ही सेड नॉनचलंटली. त्यावर टॉमी बेपर्वाईने म्हणाला की कदाचित वाचू शकशील. ही वॉकड अवे विस्लिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. तर तो शिट्टी वाजवत तिथून निघून गेला आणि ते जुनं धुळीले माखलेलं पुस्तक त्याने आपल्या काखीमध्ये धरून ठेवलं. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्जी स्कूल रूममध्ये गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. तर तिची जी स्कूल रूम होती ती तिच्या बेडरूमच्या एक्झॅक्टली बाजूलाच होती आणि तिचा मेकॅनिकल टीचर म्हणजे जो मशीन टीचर होता तो सुरू झालेला होता. वेटिंग फॉर हर म्हणजे तिचीच वाट बघत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. रोज सॅटर्डे संडे सोडला तर रोजच याच वेळेला मार्जीची शाळा असायची. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. कारण तिची आई म्हणायची की जे लहान मुली असतात त्यांचा अभ्यास चांगला होतो जर त्यांनी रोज एका ठराविक वेळेवर अभ्यास केला तर. त्यामुळे मार्जीची शाळा एका ठराविक वेळी रोज असायची. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. तर त्या मेकॅनिकल टीचरची जी स्क्रीन होती ती लिटअप झाली म्हणजे सुरू झाली आणि ती म्हणाली आजचा अरिथमॅटिक लेसन जो आहे तो आहे ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्सचा. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. पुढे ती म्हणाली की कालचं होमवर्क आपल्या प्रॉपर स्लॉटमध्ये तुम्ही इन्सर्ट करा. मार्जी डिड सो विथ अ साय. मार्जीने ते केलं पण उसासा टाकत केलं कारण मार्जीला या सर्व गोष्टीचा फार कंटाळा यायचा. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. मार्जी विचार करत होती त्या जुन्या शाळांबद्दल जेव्हा तिच्या ग्रँडफादर म्हणजे आजोबांचे आजोबा खूप लहान होते म्हणजे लहान मूल होते आणि त्यांच्या वेळच्या शाळेबद्दल आता मार्जी विचार करत होती. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग इन द स्कूल यार्ड. मार्जी विचार करत होती की सर्व शेजारपाजारची लहान मुलं गोळा होत असतील आणि मस्तपैकी हसत खेळत मस्त्या करत शाळेच्या आवारामध्ये गोळा होत असतील. सेटिंग टुगेदर इन द क्लासरूम. सर्व मिळून क्लासरूममध्ये एकत्र बसत असतील. गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. आणि शाळा सुटल्यानंतर दिवसाच्या शेवटी सर्व मुलं सोबतच घरीसुद्धा जात असतील. दे लर्न द सेम थिंग्स सो दे कुड हेल्प वन अनदर विथ होमवर्क अँड टॉक अबाउट इट. सर्व मुलं एकच गोष्ट शिकायचे त्यामुळे मार्जीला वाटते की ते एकमेकांशी त्या विषयावर बोलत असतील आणि जर कोणाला काही अडचण आली होमवर्कमध्ये काही प्रॉब्लेम आला तर एकमेकांशी ते मदतसुद्धा करत असतील. अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि सर्वात फनी म्हणू शकतो किंवा ज्या गोष्टीचं मार्जीला अप्रूप वाटत होतं ती म्हणजे की त्यांचे टीचर्स त्या जुन्या काळातील शाळा ज्या होत्या त्या शाळांमधील टीचर्स हे खरेखुरे माणसं होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. तर मेकॅनिकल टीचर सुरू होता त्याच्या स्क्रीनवर तो समजून सांगायचं किंवा शिकवत होता की जेव्हा आपण 1/2 अँड 1/4ला ॲड करतो. बट मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. पण मार्जीचं काही त्या अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. ती विचार करत होती की त्या जुन्या शाळेची जी जुन्या पद्धतीची जी शाळा होती त्या दिवसांमध्ये मुलांना ती शाळा किती आवडत असणार आणि त्या शाळेमध्ये किती मजा येत असणार. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. ते मुलं करत असलेल्या मजेबद्दल मार्जी आता विचार करत होती. सो